श्री स्वामी समर्थ. चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे भोपळ्याची भाजी. तर इथे मी भोपळा घेतलेला आहे, 2 लाल टमाटे बघून घेतलेले आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि लाल तिखट, काळं तिखट आणि हळद. चला तर मग आता आपण भाजी करायला घेऊया. इथे मी तेल ठेवले तापण्यासाठी. आता आपण त्याच्यात मोहरी घालणार आहोत आणि 1 चमचा जिरं. जिरं चांगले तडतडले की आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. कांदा आणि टोमॅटो आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपली इथे मोहरी तडतडलेली आहे. आता आपण कांदा घालून घेऊया. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. बघा, आता मी कांदा टाकून घेतलेला आहे. आता आपण कांदा छान प्रकारे परतून घेऊया. आता इथे मी कांदा परतून घेतला आहे. 1-2-3 मिनिटं आपण छान प्रकारे कांदा परतून घेऊया. कांद्याला छान असा गोल्डन आल्यानंतर भाजीलाही चव येते. तर आपण इथे हलकासा तांबूस रंगावर कांदा परतून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, आता कांदा आपला परतून घेतो आहे आपण. तर बघा, अशा प्रकारे इथं आपण कांदा परतून घेत आहोत. भोपळ्याची भाजी खायलाही छान लागते आणि आरोग्यासाठी खूप छान आहे. तुम्ही सुक्की पण करू शकता, थोडा रसा पण करू शकता. खायला ही भाजी एकदम छान लागते आणि साधी सिंपल आहे, पटकन तयार होते. आता आपण इथे टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर आपल्याला बाकीचे सगळे मसाले ह्याच्यात टाकायचे आहेत. बघू शकता तुम्ही, टोमॅटोला आपल्या छान असा कलर यायला लागलेला आहे. मावसूल असा टोमॅटो आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, टोमॅटो आपला परतून झालेला आहे. आता आपण इथं आपले सर्व हे घेतलेले मसाले आहेत, ते मसाले टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा छान प्रकारे तेलात मसाले परतून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही मसाला परतून घ्यायचा आहे. इथे 1-2 मिनिट आपण परतू देणार आहोत मसाल्याला. आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इथे मस्तपैकी आपली भाजी तयार होणार आहे. तर आता आपण याच्यात भोपळा घालून घेऊया. भोपळा बघा, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आता ह्याच्यात आपण परतून घेतलेला आहे. आता भोपळा परतून घेतल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं असंच ठेवायचं आहे. बघा, आता इथे आपला भोपळा परतून झालेला आहे. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.
आता आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. भोपळ्याला फार पाणी टाकायचं नाही, कारण त्याला आमचं पाणी सुटतं, त्यामुळे भोपळा लगेच होतो. पाणी जास्त घालायची गरज नाही आहे. तर इथे आपण आता भोपळ्याची भाजी करून घेतलेली आहे. बघू शकता तर तुम्ही आपली भाजी किती छान तयार झाली आहे. हे बघा, छान तरी पण आलेली आहे. आणि हे बघा किती छान आपली भाजी शिजलेली आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला भोपळ्याची भाजी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.